श्री गुरुचरित्र अध्याय 38 मराठी भावार्थ। श्री गुरूंच्या दर्शनासाठी भक्त येत असत। त्यांनी आणलेले द्रव्य श्री गुरु कधीच घेत नसत। समाधारणा करण्यासाठी भक्तांनी ते उपयोगात आणावे अशी त्यांची इच्छा होती। एकदा एक भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी आला। त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला व त्यांची भक्तिभावाने स्तुती केली। त्या दिवशी भक्त लोक समाराधना घालीत होते। त्यांनी त्या ब्राह्मणालाही समाराधनेत जेवायला चला म्हणून बोलाविले। त्या ब्राह्मणाच्या मनात असा संकल्प होता की आपण श्री गुरूंना भिक्षा घालावी। त्यासाठी त्याने तिघांना पुरेल असे साहित्य उदाहरणार्थ तांदूळ कणिक व इतर पदार्थ आणले होते। दरवेळी इतर ब्राह्मण समाराधनेसाठी बोलवी तेथे तो जेवण करून मठात येऊन आपण आणलेली शिदोरी उशाशी घेऊन झोपत असे। असे 3-4 दिवस झाले। सर्व लोक त्याला हसत असत। हा समाराधनेची सामग्री घेऊन आला पण स्वतः दुसऱ्याच्या समाराधनेत जेवतो। त्याने आणलेले अन्न तर एकाला सुद्धा पुरणार नाही। येथे तर श्री गुरूंजवळ अनेक शिष्य समुदाय आहेत, हा काय समाराधना घालणार। असे बरेच दिवस गेले। श्री गुरूंनी इतर शिष्य त्याची थट्टा करताना ऐकले। त्यांनी ब्राह्मणाला बोलाविले आणि म्हणाले, आज मला भिक्षा तू घाल, लवकर स्वयंपाक कर। श्री गुरूंचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला। मग त्याने आपले साहित्य आणले, शुचिर्भूत होऊन स्वयंपाक केला। त्यावेळी सर्व ब्राह्मण मिळून श्री गुरूंजवळ आले आणि म्हणाले, आज जेवायला आम्हाला मिळायला हवे। आम्ही रोज मिष्टान्न खातो, त्यामुळे आमचे समाधान होते। हा ब्राह्मण कुठला आहे? आज समाराधनेच खंड पडणार। श्री गुरु म्हणाले, तुम्ही घरी जाऊ नका, आंघोळीला जाऊन लवकर या आणि आज येथेच भोजन घ्या। त्या ब्राह्मणांना वाटले मठात खूप अन्न सामग्री आहे, तेव्हा श्री गुरु आता स्वयंपाक करतील म्हणून आपल्याला थांबायला सांगितले आहे। श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला स्वयंपाक करण्यास सांगितले। तेव्हा ब्राह्मणाने स्वयंपाक बनवला आणि श्री गुरु आज्ञेप्रमाणे सर्व ब्राह्मणांना बोलवायला नदीवर आले। ब्राह्मण म्हणाले, अरे तू परत जा, स्वयंपाक तयार व्हायला सायंकाळ होईल, तू श्री गुरूंना भिक्षा घाल। ते ऐकून तो ब्राह्मण पुन्हा श्री गुरूंकडे गेला आणि म्हणाला, ब्राह्मण येत नाहीत, रात्री भोजनाच्या वेळी येऊ असे म्हणतात। तेव्हा श्री गुरूंनी त्यांना सांगितले, त्या ब्राह्मणांना जाऊन सांग की श्री गुरूंनी तुम्हा सर्वांबरोबर जेवण करण्याचा निश्चय केला आहे, तेव्हा लवकर जेवायला या। तेव्हा ब्राह्मण बराबर स्नान उरकून आल्यावर श्री गुरु त्यांना म्हणाले, लवकर पत्रावळी तयार करा, सहकुटुंब जेवा। या ब्राह्मणाने नंतर वंदनादी उपचारांनी भक्तिभावाने श्री गुरूंची पूजा केली, मंगल आरती केली। त्यामुळे श्री गुरूंना संतोष झाला। श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला शिजवलेले अन्न त्यांच्याजवळ आणून ठेवण्यास सांगितले आणि आपल्या जवळील वस्त्रांनी ते अन्न झाकून ठेवण्यास सांगितले। मग कमंडलूतील उदक घेऊन त्या अन्नावर प्रोक्षण केले व ते अभिमंत्रित केले। ब्राह्मणाला बोलावून ते म्हणाले, तू या अन्नावरचे झाकण काढू नको, एका बाजूने अन्न काढून घे आणि सर्व ब्राह्मणांना बराबर वाढायला घे। श्री गुरूंसह साऱ्या पंक्तीला वाटप चालले होते। तो ब्राह्मण स्वतः तूप वाढीत होता। सर्व ब्राह्मण आनंदाने जेवले, तसेच त्यांचा परिवार जेवून तृप्त झाला। गावातील इतर सर्व त्यांचे परिवारासह जेवून तृप्त झाले। सगळ्यांची जेवणे झाल्यावर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना बोलावले आणि तुझे दारिद्र्य दूर होईल, तुला पुत्र पौत्र होतील असा आशीर्वाद दिला। सर्वजण आश्चर्यचकित झाले। अगदी थोडे अन्न शिजवले होते तरी 4000 लोक जेवले। हे सारे कर्तृत्व श्री गुरूंचे। त्यांनी अन्नपूर्णेचे स्मरण केले, त्यांच्यामुळे सर्वांना हा प्रसाद मिळाला। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 38 श्री गणेशाय नमः। नामधारक विनवी सिद्धासी, पुढे चरित्र झाले कैसी, विस्तारावे कृपेसी, म्हणून चरणी लागला सिद्ध म्हणे नामधारकासी। तू जे जे मद पुससी, संतोष होतो आम्हासी। गुरुचरित्र आठविता, नित्य समाराधना करीत होते भक्त अनेक, कधी नाही आराणुक, नाही ऐसा दिवस नाही। ऐसे होता एके दिवशी, दुर्बळ द्विज आला परियेसी, असे काश्यप गोत्रेसी, नाम तया भास्कर। ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन, उठवितात तया ब्राह्मणा, भोजन करी म्हणून या। संकल्प करून तो ब्राह्मण श्री गुरुसी भिक्षा करविना आपण, सर्व सोपस्कार घेऊन आला होता परियसा। त्रिवर्गाच्या पुरते देखा, असे तंदूल कणिक, वरकड त्या प्रमाणिक, सोपस्कार असे त्यापासी। भोजन करिता झाला निशी, आपण आला मठासी, गाठोडी ठेवी आपली औशी, मग निद्रा करी देखा। नित्य घडी ऐसेची तयासी, भक्त येती आराधनेसी, आराणुक नसे त्यासी, नित्य जेवी समाराधनी, समस्त त्यासी हस्ती, पहाहो समाराधनेची आयाती, घेऊन आला असे भक्ती, आपण जेवी नित्य समाराधनी, मास 3 क्रमिल्यावरी, समस्त मिळवणी द्विजवरी, परिहास करीती अपारी, श्री गुरुमूर्ती ऐकिले। बोलाविती त्या ब्राह्मणासी, आजी भिक्षा करावयासी, स्वयंपाक करी वेगेसी, म्हणती श्री गुरु कृपा सिंधू। ऐकुळे श्री गुरूंच्या बोला संतोष पारद्विज झाला, चरणावरी माथा ठेविला, हर्षे गेला आयातीसी, आणिले दव्य शेर घोरत, शाखा दोन्ही त्या पुरत, स्नान करून शुचिर्भूत, स्वयंपाक केला तैवेळी, समस्त ब्राह्मण तैवेळी, मिळवणी आले श्री गुरुजवळी, म्हणती आजी आमची पाळी, यावनाळ अन्न घरी, नित्य होते समाराधन, आम्ही जेवतो मिष्टान्न, कैचा हा आला ब्राह्मण, आजी राहिली समाराधना।
श्री गुरु म्हणती द्विजांसी, नका जाऊ घरांसी, शीघ्र जावे आंघोळीसी, इथेशी ये जेवा तुम्ही आजी, समस्त गेले स्नानासी. श्री गुरु बोलती त्या ब्राह्मणासी, शीघ्र करी गा होई निशी, ब्राह्मण अपार सांगितले. स्वयंपाक झाला तत्क्षण, सांगत असे श्री गुरु ब्राह्मण, निरोप देती जाऊन ब्राह्मण समजता पाचारी. ब्राह्मण म्हणती ते असे, स्वयंपाक व्हावे होईल निशी, तुवा शीघ्र श्री गुरुसी, भिक्षा करावी जायवेगी. ऐसे ऐकून तो ब्राह्मण गेला श्री गुरु जवळी आपण, ब्राह्मण नयती ऐसे म्हणे, आपण जेऊ अपरात्रो. श्री गुरु म्हणती तयासी, नेम असे आजी आम्हासी, सहपंक्तीने ब्राह्मणांसी, जेऊ आम्ही निर्धारी. ब्राह्मणासहित आम्हासी, जेऊ वाढे गे तू परियसी, जरी अंगीकार न करीसी, न जेऊ तुझे घरी आम्ही. ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी, जो निरोप द्याल आपणासी, तोची निरोप माझे शिरसी, ब्राह्मणांसहित जेऊ घालीन. ब्राह्मण म्हणे विचारी, श्री गुरु असती पुरुषावतारी, न कळे बोले केवणे परी, आपले वाक्य सत्य करील. मग काय करी तो ब्राह्मण, विनवी तसे कर जोडून, मजन येती ब्राह्मण, विनोद करती माझ्या बोला. श्री गुरु आणि शिष्याशी, निरोपितीचा वेगीसी, बोलावणी आणि ब्राह्मणांसी, भोजन करा म्हणून. शिष्य केला धावून, समस्त ब्राह्मणा ते बोलावित, स्नाने करून आले त्वरित, श्रीगुरु मठाजवळीक. श्रीगुरु निरोपिती तयासी, पत्रावळी करा वेगेसी, जेव्हा आज सहज कुटुंबेसी, ब्राह्मण करीतो आराधना. 4 सहस्र पत्रावळी कराव्या तुम्ही तत्काळी, उभा होता ब्राह्मण जवळी, त्यासी स्वामी निरोपिती. या समस्त ब्राह्मणांची विनंती करावी तू ऐसी, तुम्ही यावे सह कुटुंबेसी, आपण करीतो आराधना. श्रीगुरुचा निरोप ऐकून घेऊन विनवी तसे तो ब्राह्मण, द्विज म्हणती त्यास हसून, काय जेव्हा म्हणतो साम्हा. वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती, निंदा न करा श्री गुरु ऐकती, जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण. हो का बरवे बरवे म्हणती, सकळ पत्रावळी करीती. ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती, करिता झाला उपचारी, मनपूर्वक करी भक्ती, बरवे केली मंगलारती, तेने श्री गुरु संतोषिती. ठाय घाला म्हणती वेगी, स्वयंपाक आणून आपणाजवळी, ठेवी म्हणती ते वेळी, आणून ये तत्काळी, श्रीगुरु जवळी ठेविला. श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी, आमचे वस्त्र घेऊन अन्नासी, झाकून ठेवा आम्हापाशी, म्हणून वस्त्र देती ते वेळी. झाकले वस्त्र अन्नावरी, कमंडल उदक घेऊन करी, श्रीगुरु प्रोक्षती अन्नावरी, अभिमंत्रुणी ते वेळी. बोलावणी म्हणती ब्राह्मणासी, उघडू नको अन्नासी, काढून निघे नेवणी समस्तांची, वाडी वेगी म्हणून या. तूप घालून घटात, ओतून घे आणिकात, वाडी वेगी ऐसे म्हणत, निरोप देती श्रीगुरु. श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी, वाढू लागा या द्विजासी, आणि उठविले बहुवसी, वाढू लागले तैवेळी. भरुणी नेती जितके अन्न, पुन्हा मागुती परिपूर्ण, घृत भरले असे पूर्ण, घट ओतून नेताती. वाढिले समस्त पंक्तीसी, सहपंक्ती श्री गुरुसी, जेविता तियती हर्षी, द्विजवर पुसतेसे, घृत असे आपले करी, वाढत असे महापुरी, विप्र म्हणते पुरे करी, आकंठवरी जेविलो. तृप्त झाले ब्राह्मण देखा, हस्ताक्षरण करीती मुखा, उच्चिष्टे काढती तात्काळिका, आश्चर्य म्हणती तैवेळी. तांबूल आदी देती समस्तांसी, श्रीगुरु बोलावून तयासी, बोलवा म्हणती आपले करपुत्रांसी, समस्त येऊन जेवितील. आले विप्रकुळ समस्त, जेवून गेले पंचामृत, श्रीगुरु मागुती निरोपित, शूद्रादी ग्राम लोक बोलवा, तयांचे स्त्रियां पुत्रांसहित, बोलावी शीघ्र असे म्हणत, पाचारिले आले समस्त, जेवून गेले तैवेळी. श्रीगुरु पुसती ब्राह्मणासी, आता कोण राहिले ग्रामवासी, ते सांगती स्वामी असी, अत्यंत आहे ती उरले. बोलावा त्या समस्तांसी, अन्न द्यावे वाढून त्यांसी, जितुके मागती तृप्तेसी, तितुके द्यावे अन्न वेगी. तेही तृप्त झाले देखा, प्राणी मात्र नाही मुका, सांगता ते श्री गुरुनायक. डांगोरा पिटा ग्रामात, कोणी असे शुदाक्रांत, त्यांसी बोलवावे त्वरित, ऐसे श्री गुरु निरोपित, हिंडले ग्रामी तैवेळी. प्राणी मात्र नाही उपवासी, सर्व जेवले परिसी, मग निरोपित त्या द्विजांसी, भोजन तुवा करावे. श्री गुरु निरोपे भोजन केले, मागुती जाऊनी अन्न पाहिले, आपण जितुके होते केले, तितुके उरले अन्न असे अन्न. श्री गुरु म्हणती तयासी, घेऊनी जावे अन्न त्वरितेसी, घालावे जळात जळचरांसी, तृप्त होतील तेही जीव. इतुके झाली यावरी, श्रीगुरु त्या द्विजाते पाचारी, वर देती दरिद्र दुरी, पुत्रपौत्र होती तुझ. समस्त झाले तटस्थ, देखिले अति कौतुक बनत, अन्न केले होते किंचित, 4 सहस्र केवी जेविले. एक म्हणती श्री गुरुकरणी, स्मरली असेल अन्नपूर्णा, अवतार पुरुष परिपूर्णी, श्री नृसिंह सरस्वती. नर दिसतो दंडधारी, सत्य त्रिमूर्ती अवतारी, नकळे महिमा असे अपारी, म्हणती लोक अनेक अपार चरित्रता, अमित होता सांगता, क्षितीवरी समस्त देवते, तयाचे नवे सामर्थ्य. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अन्नपूर्ती क्वचित चतुसहस्र भोजनम नाम 833 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.